सध्या सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर एक प्रचंड मोठी अफवा पसरवली जात आहे की नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व लाभार्थ्यांना एक रकमी 25,000 रुपये बोनस मिळणार आहे. लाभार्थ्यांनी हे अत्यंत गांभीर्याने समजून घेतले पाहिजे की ही माहिती पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने असा कोणताही शासन निर्णय किंवा GR 2026 साठी काढलेला नाही. या योजनांचे स्वरूप मुळातच मासिक मानधनाचे आहे. त्यात बोनसची कोणतीही कायदेशीर तरतूद नसते. अनेकदा फसवणूक करणारे लोक अशा बातम्यांसोबत एक लिंक देतात ज्यावर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि बँकेचे तपशील अशा संशयास्पद ठिकाणी देऊ नका. सरकार जेव्हा कोणतीही मोठी घोषणा करते तेव्हा ती अधिकृत वर्तमानपत्रात किंवा सरकारी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते. केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी काही लोक अशा खोट्या बातम्या पसरवून गरिबांची दिशाभूल करत आहेत. जर कोणी तुम्हाला 25,000 रुपये मिळवून देतो असे सांगून पैसे मागत असेल तर समजावे की तो तुमची फसवणूक करत आहे. कोणत्याही योजनेची अधिकृत माहिती हवी असेल तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात जाऊनच खात्री करा. अशा अफवांमुळे तुमची मानसिक कोंडी होऊ शकते. म्हणून सावध रहा आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. शासनाकडून असा कोणताही अतिरिक्त निधी मंजूर झालेला नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. डिसेंबर 2025चा हप्ता कधी येणार या चिंतेत अनेक लाभार्थी आहेत. नियमानुसार मागील महिन्याचे मानधन हे पुढील महिन्याच्या सुरुवातीच्या काळात वितरित केले जाते. जानेवारी 2026 उजाडले असल्याने आता निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साधारणपणे 10 ते 15 जानेवारीच्या दरम्यान बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT प्रक्रियेद्वारे पाठवले जातात. त्यामुळे मध्यंतरी कोणताही हस्तक्षेपाचा वाव नसतो. काही वेळा जिल्हा स्तरावरून निधी मिळण्यास उशीर होतो किंवा बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे 2-4 दिवस मागेपुढे होऊ शकतात. जर 15 जानेवारी उलटून गेली आणि तरीही पैसे आले नाहीत तरच तुम्ही बँकेत जाऊन तुमची KYC अपडेट आहे की नाही याची चौकशी करावी. अनेकदा लाभार्थ्यांना वाटते की सरकारने पैसे पाठवले नाहीत, पण प्रत्यक्षात निधी सरकारने पाठवलेला असतो आणि तो बँकेच्या स्तरावर अडकलेला असतो. त्यामुळे किमान 15 तारखेपर्यंत संयम बाळगणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक पासबुक जुने झाले असेल तर त्यावर एंट्री करून पहा किंवा बँकेच्या बॅलन्स चौकशी नंबरवर कॉल करून खात्री करा. सणासुदीच्या काळात किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकार हे पैसे वेळेत देण्याचा प्रयत्न करते. तरीही तांत्रिक बाबींमुळे होणारा उशीर हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असतो हे लक्षात घ्यावे. तुमच्या हक्काचे पैसे सुरक्षितपणे खात्यात पडण्यासाठी आधार बँक लिंकिंग ही केवळ एक औपचारिकता नसून ती अनिवार्य अट आहे. केवळ बँकेला आधार कार्ड देणे म्हणजे लिंकिंग पूर्ण होणे नव्हे, तर तुमचे खाते NPCI सर्व्हरवर मॅप असणे आवश्यक आहे, ज्याला आपण तांत्रिक भाषेत DBT एनेबल असणे म्हणतो. जर तुमचे बँक खाते बऱ्याच काळापासून वापरले नसेल किंवा त्यातून कोणताही व्यवहार झाला नसेल तर ते इनॅक्टिव्ह होते. अशा परिस्थितीत सरकारकडून पैसे आले तरी बँक ते स्वीकारत नाही आणि ते पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत परत जातात, ज्याला पेमेंट बाउन्स होणे म्हणतात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच लाभार्थ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आपले खाते सक्रिय असल्याची खात्री करून घ्यावी. बँकेला विचारा की माझ्या खात्यावर DBT सुरू आहे का? जर नसेल तर तिथे एक फॉर्म भरून द्यावा लागतो. जर तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असेल तर सरकार शेवटच्या वेळी ज्या खात्याशी आधार लिंक केले आहे त्याच खात्यात पैसे पाठवते. यामुळे अनेकदा लाभार्थ्यांचा गोंधळ होतो की पैसे नेमक्या कोणत्या खात्यात गेले. हा गोंधळ टाळण्यासाठी आपले मुख्य खाते आधारशी जोडलेले ठेवा. जर तुमचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तिथेही ही सुविधा उपलब्ध आहे. हे काम राहून गेले तर तुमची पेन्शन पूर्णपणे अडकून पडू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. पॅन कार्डबाबत सध्या लाभार्थ्यांमध्ये खूप भीतीचे वातावरण आहे, पण त्याचे वास्तव वेगळे आहे. संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांना पॅन कार्ड सक्तीचे नाही. विशेषतः ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे आणि जे केवळ या मानधनावर अवलंबून आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. मात्र ज्या लाभार्थ्यांना या योजनेव्यतिरिक्त इतर काही सरकारी पेन्शन मिळते किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे ठरते. जर तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्सच्या मर्यादेत येत असेल किंवा तुम्ही टॅक्स भरत असाल तर पॅन कार्डची माहिती पोर्टलवर अपडेट करणे गरजेचे असते. याशिवाय जर तुमची पेन्शन मोठी असेल किंवा बँकेत मोठे व्यवहार होत असतील तर पॅन कार्ड नसल्यास बँक काही वेळा टॅक्स कापून घेऊ शकते.
ज्यांचे पॅन कार्ड आधीच आहे त्यांनी ते आधारशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. जर पॅन आणि आधार लिंक नसेल तर तुमचे बँक खाते फ्रीज होऊ शकते. यामुळे तुमच्या पेन्शनचे पैसे काढता येणार नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर पॅन कार्ड हे सर्वांसाठी अनिवार्य नसले तरी जे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या थोडे सक्षम आहेत किंवा ज्यांचे इतर व्यवहार मोठे आहेत त्यांनी ते अपडेट ठेवणे हिताचे ठरेल. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अधिकृत मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आता लिंकिंग होणार नाही. 2026 मध्ये सुद्धा तुम्ही हे दोन्ही दस्तऐवज लिंक करू शकता. मात्र आता त्यासाठी तुम्हाला शासनाने ठरवून दिलेला दंड भरावा लागेल. हा दंड भरल्याशिवाय लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. इन्कम टॅक्सच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येते. ज्या लाभार्थ्यांच्या नावावर जमिनी आहेत किंवा जे शेतकरी आहेत आणि ज्यांना पेन्शनचा लाभ मिळतो अशांनी हे लिंकिंग त्वरित करून घेणे गरजेचे आहे. लिंकिंग नसल्यास भविष्यात केवळ पेन्शनच नाही तर जमिनीचे व्यवहार किंवा बँकांमधील मोठे व्यवहार अडकू शकतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे ऑनलाईन काम जमत नाही. अशांनी जवळच्या अधिकृत सेतू केंद्रात किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन ही मदत घ्यावी. दंड भरून का होईना पण हे काम पूर्ण करणे तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. चुकीच्या माहितीमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे तुमचे नाव लाभार्थी यादीतून बाद होऊ नये याची काळजी आतापासूनच घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय स्तरावर 2026 मध्ये या गोष्टींची अधिक कडक तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. रेशन कार्ड ई-केवायसी हा मुद्दा सध्या सर्वात संवेदनशील आहे कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या पेन्शनवर होऊ शकतो. रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्याने आपला अंगठा लावून ई-केवायसी पूर्ण करणे आता बंधनकारक झाले आहे. केवळ धान्य मिळवण्यासाठी नाही तर लाभार्थी खरोखर अस्तित्वात आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकार रेशन कार्डचा डेटा वापरत आहे. जर तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी अपूर्ण राहिली तर तुमचे नाव रेशन कार्डमधून कमी केले जाऊ शकते आणि परिणामी पेन्शन योजनेच्या पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. काही जिल्ह्यांमध्ये पेन्शन लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी रेशनिंग विभागाची माहिती आधार मानली जाते. जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर तुम्ही सरकारी रेकॉर्डनुसार अपात्र ठरू शकता. त्यामुळे तुमच्या गावातील किंवा परिसरातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण असल्याची खात्री करा. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी ज्यांना चालणे फिरणे कठीण आहे त्यांनी सुद्धा रेशन दुकानदाराशी संपर्क करून हे काम पूर्ण करावे. तांत्रिक कारणांमुळे जर रेशन कार्ड बंद झाले तर त्याचा फटका तुमच्या सामाजिक सुरक्षा योजनांनाही बसेल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि ती मोफत केली जाते. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहा. अनेकदा लाभार्थी तक्रार करतात की आमची पेन्शन 4-5 महिन्यांपासून अचानक बंद झाली आहे. याची काही प्रमुख प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे आहेत जी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. पहिले कारण म्हणजे दरवर्षी सादर करावे लागणारे हयातीचे प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट. जर तुम्ही मुदतीत हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर प्रशासन तुम्हाला मृत समजून तुमची पेन्शन तात्पुरती किंवा कायमची स्थगित करते. दुसरे कारण म्हणजे आधार सीडिंगमध्ये झालेली चूक. जर तुमच्या आधारमधील नाव आणि बँक खात्यातील नावात थोडा देखील फरक असेल तर डीबीटी प्रक्रिया अयशस्वी होते. तिसरे कारण म्हणजे महसूल विभागाने वेळोवेळी केलेले सर्वेक्षण. जर या सर्वेक्षणात लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न वाढल्याचे आढळले किंवा लाभार्थी आता या योजनेच्या निकषात बसत नसल्याचे सिद्ध झाले तर पेन्शन बंद केली जाते. तसेच जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याची नोंद वेळेत अपडेट झाली नसेल तर कुटुंबातील इतर पात्र सदस्यांचेही लाभ धोक्यात येतात. अनेकदा बँक खाते इनॅक्टिव्ह झाल्यामुळे सुद्धा पैसे येणे बंद होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी लाभार्थ्याने सतर्क राहून दरवर्षी आपली कागदपत्रे अपडेट करणे आणि बँकेशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. ही चूक दुरुस्त करण्यास उशीर झाला तर तुमची पेन्शन पुन्हा सुरू होण्यास खूप त्रास होऊ शकतो. जर तुमची पेन्शन कोणत्या कारणास्तव बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू करण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. सर्वात आधी हे शोधून काढा की पेन्शन नेमकी का बंद झाली आहे. बँकेच्या चुकीमुळे की तहसील कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे. यासाठी आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात जाऊन विचारणा करा. जर हयातीचे प्रमाणपत्र दिले नसेल तर ते त्वरित सादर करा. जर बँक खात्याचा प्रश्न असेल तर नवीन चालू पासबुकची प्रत तिथे द्या. एकदा का तुम्ही आवश्यक कागदपत्रे सादर केली की प्रशासन तुमच्या अर्जाची पुन्हा छाननी करते आणि त्रुटी दूर झाल्यावर तुमची पेन्शन पुन्हा सुरू केली जाते. मात्र यामध्ये एक मोठी अडचण अशी असते की जितके महिने तुमची पेन्शन बंद होती त्या कालावधीची थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळेलच याची खात्री नसते. अनेकदा ती रक्कम बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे पेन्शन बंद झाल्याचे लक्षात येताच पहिल्याच महिन्यात हालचाल करणे कधीही चांगले. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1 ते 2 महिने लागू शकतात. त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही दलाल किंवा एजंटच्या नादी न लागता थेट शासकीय कार्यालयात जाऊन आपली बाजू मांडा. तुमचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः जागरूक असणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा,
ही 25,000 रुपयांची अफवा तर फक्त सुरुवात आहे. खरी मेक तर रेशन कार्ड आणि तुमच्या बँक खात्याच्या त्या एका नवीन नियमामध्ये दडली आहे, ज्याबद्दल सरकारने नुकताच एक मोठा इशारा दिलाय. जर तुम्ही तो नियम पाळला नाही तर येणाऱ्या जानेवारीचा हप्ता तर सोडाच, पण तुमची पेन्शन कायमची बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जानेवारीच्या 15 तारखेला खात्यात पैसे जमा होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक विशिष्ट मेसेज येणार आहे का? आणि जर तो मेसेज आला नाही तर तुम्हाला तातडीने कुठे धाव घ्यावी लागेल? या अत्यंत महत्त्वाच्या आणि सिक्रेट अपडेटबद्दल मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तो व्हिडिओ मिस केला तर कदाचित तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावध रहा.